हॅलो अँड नमस्कार टू एव्हरीवन. मी प्रेम सवयकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करीत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपल्या जर्नीला कंप्लीट झालेले आहेत 10 दिवस. आज 10 एप्रिल आहे. तर आज 10 दिवस आपल्या जर्नीला कंप्लीट झालेले आहे. बेस्ट रिझल्ट भेटतो आहे. सगळं काय परफेक्ट चालू आहे. सगळं काय व्यवस्थित आहे. काही मेडिसिन्स आहेत मी यूज करतो, मल्टीविटॅमिन्स वगैरे आहेत, ते पण सांगून देईल मी तुम्हाला आज. आणि रेग्युलर आपल्या बेसिसवरती तेच डाएट वगैरे जो असेल तो पण तुम्हाला दाखवून देतो. थोडेफारसे चेंजेस केलेले, जसे की राईस यूज करतो मी आता परत एकदा. राईस खातो आहे थोडंफार, चपाती वगैरे आहे. आणि बाकीचे काही आयटम्स आहेत डाएटमध्ये, ते बाकीचे सेम ॲज इट इजच आहेत. त्याच्यातले 1-2 वस्तू फक्त मी चेंजेस केलेले किंवा रेसिपी चेंज केली थोडीफार. तर आहे तसं सांगून देतो मी तुम्हाला. तर सगळ्यात अगोदर आज आपली बॉडी वेट एम्प्टी स्टमक. सध्या कामावरून आलेलो आहे. ब्लॅक कॉफी शिवाय पोटामध्ये काहीच नव्हतं सकाळपासून, आणि पाणी आहे फक्त. तर वेट चेक करून घेऊ एम्प्टी स्टमकचा. त्यानंतर मग बाकीची मील वगैरे मी तुम्हाला दाखवतो ब्रेकफास्टची. चलो. झालं आपलं. आता मील दाखवतो तुम्हाला. मील पण बघून घ्या मीलमध्ये काय आहे. रेसिपी चेंजेस आहे, बाकीचे इन्ग्रेडियंट सगळे काही तेच, जे काय डाएटचे आयटम्स आहेत ते ॲज इट इजच राहणार. 120 ग्राम चपाती आहे. हे ऑमलेट बनवलेलं आहे आणि सॅलेड. बस एवढ्यामध्ये सफिशियंट आहे आपल्याला. सकाळचा मॉर्निंग रुटीन आपला कंप्लीट होऊन जाईल. त्याच्यासोबत काही मल्टीविटॅमिन्स आणि टॅबलेट्स पण मी देऊन टाकणार आहे ब्रेकफास्टमध्ये. तर ते पण दाखवून देतो तुम्हाला. न्यूरोबियन 40 करून टॅबलेट आहे. तर केमिस्टवरती भेटून जाईल आपल्याला. ही एक आहे विटॅमिन सीची लिमसी 500. आणि ही आहे बिकोझिंक. तर ही पण यूज करतो मी. तर सध्या तरी एवढंच यूज करतो मी. मेडिसिन्स वगैरे बऱ्यापैकी आहे. मल्टीविटॅमिन आहे, B12, B6, B कॉम्प्लेक्स वगैरेचे आहेत मेडिसिन्स. आणि लिमसी स्किन ग्लोईंगसाठी, बाकीची इम्युनिटी आणि रिकव्हरीसाठी आपल्याला भरपूर होऊन जातं. एवढ्या याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी भेटून जातील आपल्याला. आणि एक तुम्हाला दाखवायचं राहिलं तर एक वस्तू पण मी यूज करतो. मागच्या व्हिडिओमध्ये पण होती ती व्हिडिओमध्ये. हे डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे. हे डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे. तर हे पण यूज करतो मी. हाय प्रोटीन डाएट आपण घेतो ना जेव्हा, तर त्या टायमाला डायजेशन प्रॉपर नाही होत. आणि डायजेस्ट जर पूर्ण प्रॉपर नाही झालं तर मग आपलं एवढं प्रोटीन खाऊन वेस्ट जातं, पैसे पण वेस्ट जातं, एनर्जी पण वेस्ट, सगळ्याच गोष्टी वेस्ट जातात. तर मग ते पोटाचं गट हेल्थ आपली चांगली राहण्यासाठी एन्झाईम्स असतात, ते डायजेस्टिव्ह एन्झाईम. हे डायजेस्टिव्ह एन्झाईमची बॉटल आहे. तरी 5 ते 6 ml जरी तुम्ही मील नंतर घेतलं ना, मील नंतर आपल्याला 5 ते 10 ml जरी आपण घेतलं तर आपल्याला बऱ्यापैकी त्याचा फायदा आहे. तर डायजेस्टिव्ह एन्झाईम पूर्ण जेवण पचवाल, तुमच्या अंगाला लागल खाल्लेलं तुमचं. जरी स्किनी असाल तुम्ही किंवा वेट गेन पण जास्त नसन होत, खातो भरपूर आहे पण अंगाला लागत नाही, तर ती बॉटल जी आहे डायजेस्टिव्ह एन्झाईमची, तर ती पण तुम्हाला चांगली काम करू शकतं. मला चांगला रिझल्ट भेटलेला आहे. तर मी यूज करतो. तुमच्या मनावरती, तुम्हाला यूज करायचं करा, नाही करायचं नाही. मी डॉक्टर नाही आहे, मी सजेशन नाही करत. तर मील वगैरे घेऊ आणि आराम करू. दुपारी परत आपल्याला ड्युटीवरती जायचं आहे. तर मग बाकीचा शेड्यूल असेल तो मी सांगतो तोपर्यंत. तर सेकंड मील घेतो आपण. आराम करून झाला, आता सेकंड मील घेऊ आणि ड्युटीला निघू लगेचच. मीलमध्ये काय आहे फास्टमध्ये बघून घ्या. 125 ग्राम चिकन आहे ब्रोकलीसोबत आहे. आणि 150 ग्राम राईस आहे. सोबत सॅलड, काकडी, थोडी मेथीची भाजी आहे. बस एवढं मील संपवू आपण आणि त्यानंतर मग ड्युटीला निघू. डायरेक्ट आपण कार्डिओमध्येच भेटू. मग तोपर्यंत स्टे फिट. घरी चाललो आहे. 13,500 स्टेप झाल्या आजच्या. डाएट पण मस्त चांगला फॉलो झालेला आहे दुपारपर्यंतचा पण. संध्याकाळी पण राहील. जी आपली रेग्युलर रुटीन आहे तीच असेल चालू. आणि बघूयाच काय होतंय. तर थोडी एनर्जी लो वाटते आज.
पण ठीक आहे, कवर करून घेऊ. काही वर्कआउट मिल झाल्यानंतर बऱ्यापैकी चांगलं लागेल, बऱ्यापैकी फिट लागेल आणि एनर्जी पण राहून जाईल, आपल्याला एनर्जी पण भेटून जाईल चांगली प्री वर्कआउट मिलला. तर मग आता तीच घेऊ आपण घरी जाऊन. झालेलं आहे आपलं, स्टेप काउंट्स पण चांगले झालेले आहेत. तर मग घरी जाऊ आता, मील घेऊ आणि मग जिममध्ये भेटू आपण. आज फुल डे आपला, फुल डे आज आपला. बॅक बायसेप घेऊ, रिअर डेल्ट पण घेऊ थोडेसे, 1-2 एक्सरसाइज. ट्रेनिंग वॉल्यूम कमी राहील, मॅक्झिमम पुश करायचा प्रयत्न करू आपण आणि फेल्युअरपर्यंतच मारू वर्कआउट आपला. वेट आपल्या स्वतःच्या ताकदीनुसार, जशी आपली ताकद, जेवढं आपल्या बॉडीमध्ये एनर्जी राहील त्या हिशोबाने आणि आपली ताकद जेवढी आहे त्याच्या हिशोबाने वेट चूज करायचा. 8 ते 12 रेपिटेशन मॅक्झिमम झाल्या पाहिजे. चेक करायचं कोणतं ना कोणतं वेट मारून बघायचं मॅक्झिमम आपली काय पोटेन्शियल आहे. त्याच्यानंतर मग तो आपला एक सेट राहून द्यायचा, त्याचाच तेवढा वेट समजता, त्याच्यानेच ग्रोथ आहे चांगली. आता मी सुद्धा ट्रेनिंग वॉल्यूम कमी ठेवलेलं आहे, भरपूर शॉर्टकटमध्ये वाटतो माझा वर्कआउट, पण परफेक्ट आहे. मला रिझल्ट पण आहे, चांगला आहे, बेस्ट आहे आत्ता सध्या. मागच्या वेळेस प्रिपरेशनमध्ये शोल्डर वगैरे पण होता चांगला बऱ्यापैकी. आता सध्या थोडं मसल कमी होते, पण आपण चेंज केले, आपण त्यांना वर्कआउट रुटीननी चेंज केलं. चांगला असा रिझल्ट भेटला त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात जास्त बेस्ट रिझल्ट मला लॅटरल रेजेसचा भेटलेला आहे. 2-3 वेगवेगळे व्हरायटीजचे पण केले मी, तर छान भेटला. जेवढी माझे शोल्डर ब्रॉड होते ना त्याच्यापेक्षा चांगले मला ग्रोथ भेटलेली आहे. तर हॅपी रिझल्टने सगळ्याच. बघूया लवकरच काय कसं होतं आहे काय नाही. तर जाऊया घरी आणि मग प्री वर्कआउट मिल घेऊ आणि वर्कआउटला निघू. चलो बाय. बोला आता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ग्रुप आमच्या भावाच्या चॅनलला. Got a lot of shit to say, so I'ma do this every day. I'll be writing things until I'm fucking buried in my grave. 6 feet deep under, but my body won't decay. Cause my messages are timeless, so they'll put them on display. Oh yeah, I rap with a certainty, I have a sense of urgency. A message for eternity, for everyone internally. I had some people burning me, but now they fucking learn to see I ain't the one to fuck with. Now they looking nervously, and I don't really care what you think of me respectfully. You can kick rocks if you think you're fucking better, see. I will outwork you, turn you to an enemy. Hurt you so bad that you're gonna need some therapy. I got the motherfucking recipe. I've been cooking up hits, I'ma leave a legacy. You'll be looking small when you're standing right next to me. I'm 5'10", bitch, but I'm 10 feet next to me. I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Cause I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Yeah, I'ma do it my way. Shut your mouth, you can save it. I'm the same dude that got his come up from the basement. 100 songs, 100 weeks, didn't change it. Experiments, development, intelligence, and patience. I'll do it all again, cause I never feel complacent. Let's keep the good vibes, positivity's contagious. I'm never looking back, cause I made a life that's passionate. A college graduate suppressing all his talents, yeah. He found a way to go and change, become an advocate. For taking control of your life, go out and battle. And you think you have a dream, then act on it. Get after it, get out your head and fucking capture it. You got one life to master it. Don't give up on your future. We all start losers. We're all late bloomers. Gotta struggle through the sewer. What you say? Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make.
cause I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. कसं वाटलं वर्कआउट? आज फुल डे केला आपण, छान असा परफॉर्मन्स दिला आपण. एक्स्ट्रा वेट आणि एक्स्ट्रा रेपिटेशनमध्ये चांगली ग्रोथ होती. आणि आता जस्ट आलेलं आहे तर जिमवरून पहिली मील पण घेऊ आपण, मील पण दाखवून देऊ तुम्हाला. विनर म्हणा, दोघांपैकी काही पण बोलू शकतो. तसं तर घेतो आपण प्रोटीन आणि घेऊ, मील घेऊ आपण आणि मग अर्धा तासाने वगैरे घेऊ आपण प्रोटीन. क्रेटिन घेऊ 5 ग्रॅम क्रेटिन, प्रोटीन कुठलंही पण. कॉन्सन्ट्रेट यूज करतो मी सध्या, कॉन्सन्ट्रेट यूज करतो सध्या. तर मग ठीक आहे, एवढंच. आजचा आपला 10वा दिवसही संपला. तर लवकरच भेटू मग आपण. आता कॅलरीज तर तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगून दिल्या, स्क्रीनवरतीही आले तुमच्या. ॲज इट इजही फॉलो केला पण या डाएट तरी त्याला रिझल्ट 100% भेटणार आहे. फक्त कॅलरीज त्याच्या हिशोबाने, त्याच्या BMRच्या हिशोबाने येऊ द्या. कॅलरीज फक्त BMRनुसार घ्या. तुमचा कॅलरी डेफिसिट किती होतं तेवढं, त्याच्यामध्ये कार्बची क्वांटिटी कमी जास्त करून फक्त तुम्ही तुमचं पर्सनलाइज डाएट पण बनवू शकता. परफेक्ट मायक्रोज वगैरे एवढं पण नाही मोजलं तरी आपलं काम नक्कीच होऊन जातं. तर 25 ग्राम चिकन आहे, 150 ग्राम राईस आहे, थोडी मेथीची भाजी आहे आणि सॅलेड आहे. बस एवढा आपला सध्या मील आहे. तर एवढी मील घेऊ आपण. कारण झोपायच्या अगोदर प्रोटीन आणि क्रेटिन आपलं घेऊ. भेटूया लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. लाईक शेअर सबस्क्राईब करा, चॅनलला ग्रो करा, कीप सपोर्टिंग.